आज आहे वटपौर्णिमा, त्यामुळे ताट हे सकाळीच बनवून ठेवलं होतं. शर्वीचं स्कूल असल्यामुळे तिला पटकन आवरून स्कूलला सोडून आले. त्यानंतर मदतनीस ताई आल्या होत्या, त्यांच्याशी गप्पा मारता मारता स्वयंपाकाची तयारी चालू होती. आज काही पोळ्या करायच्या नव्हत्या. पनीरची भाजी, पुऱ्या आणि श्रीखंड, वरण भात, पापड असा बेत होता. पनीरची भाजी करून घेतली आणि त्यानंतर लक्षात आलं 12 वाजलेत. मग पटकन शर्वीला शाळेतनं जाऊन आणलं, पण तिला पप्पाच हवे होते म्हणून ती रुसली होती. मग घरी आल्यावरती छान पुऱ्या तळून घेतल्या. पुरी आणि श्रीखंड मुलींना खायला दिलं, कारण त्या भुकेलेल्या होत्या. सकाळपासून त्यांनी नाश्ता केला नव्हता, हा स्वयंपाकाचाच सगळा राडा चालला होता. त्यामुळे श्रीखंड आणलं होतं आणि पापडही तळून झाले होते. आणि मग मी आवरायला घेतलं, साडी वगैरे घातली. ही माझ्या लग्नातली साडी आहे, 13-14 वर्षापूर्वीची ही साडी आहे. मी आता ही दुसऱ्यांदा घालते आहे वटपौर्णिमेला. ब्लाऊज बसत नव्हता, खूप सारा उसवला, मग साडी ब्लाऊज मला बसला. इथे बघा, हे ताट वगैरे घेऊन आम्ही सगळ्या बायका सोसायटीमधल्या मैत्रिणी निघालो आहोत. जवळच आहे वडाचं झाड, तर तिथे गर्दी होती खूप पूजायला, गावातच आहे आमच्या. मग पूजा वगैरे झाली करून, वडाला 7 फेऱ्या मारून झाल्या, म्हणजे 7 वर्षाचं बुकिंग झालं. आणि मग ह्याला शेसं भरणे म्हणतात. तर ओटी वगैरे भरली, तर हळदी कुंकू वगैरे झालं आणि मग बायकांनी छान आम्ही मिळून सगळ्यांनी फोटो काढले. भूक लागली होती, घरी आले की पहिली जेवायला बसले. उपवास होता ना, मग दम नाही निघत. जेवले व्यवस्थित. संध्याकाळचा स्वयंपाक नसल्यामुळे निवांत होते, चहा वगैरे झाले आणि मग खाली चालायला गेले. बाबा.